संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून असलेल्या हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांड प्रकरणाच्या खटल्याचे साक्ष पुराव्यांचे काम पूर्ण झाले असून आता या बहुचर्चित खटल्याचा निकाल 5 फेब्रुवारीला लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे। शुक्रवारी 21 जानेवारी रोजी हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांड प्रकरणाची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात घेण्यात आली। यावेळी सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सरकारी पक्ष आणि आरोपी यांचा युक्तिवाद आज पूर्ण झालेला आहे आणि आज न्यायालयाने अंकिता जळीत प्रकरणामध्ये 5 फेब्रुवारीला निकाल न्यायालय जाहीर करेल। या खटल्यात आम्ही एकूण 29 साक्षीदार तपासले होते। आरोपींतर्फे ॲडव्होकेट सोने आणि सरकारतर्फे मी याच्यात काम चालवलं आणि काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीने गुन्हा केला आहे की नाही हे न्यायालयाला आता ठरवायचं आहे आणि 5 फेब्रुवारी न्यायालय त्या दिवशी या खटल्याचा निकाल व बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट भूपेंद्र सोने यांच्या उपस्थितीत न्यायालयीन कामकाज पूर्ण झाले असून या खटल्याच्या निकालाची तारीख 5 फेब्रुवारी ही निश्चित करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम व ॲडव्होकेट भूपेंद्र सोने यांनी दिली आहे। आता 5 फेब्रुवारीला या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। फिर्यादी पक्षातर्फे आमचं जेव्हा युक्तिवाद संपला आणि आम्ही लेखी आणि मौखिक दोन्ही युक्तिवाद संपवला त्यानंतर फिर्यादी पक्षातर्फे परत त्यावर युक्तिवाद करण्याकरिता वेळ मागण्यात आली आणि माननीय कोर्टाने ते दिल्यामुळे आज बचाव पक्षातर्फे आणि फिर्यादी पक्षातर्फे ह्या दोन्ही पक्षाचे आज पूर्णपणाचे कामकाज कोर्टासमक्ष संपलेलं आहे। दोन्ही पक्षांनी आपापला लेखी युक्तिवाद दिलेला आहे, तसाच मौखिक युक्तिवादही संपलेला आहे। आता ह्या बहुचर्चित प्रकरणामध्ये येत्या 5 तारखेला माननीय जज साहेबांनी सांगितलं की 5 तारखेला याच्यावरती निर्णय होणार आहे। आम्हाला अशी 100% शाश्वती आहे की आमच्यासोबत न्याय होणार आणि सन्माननीय कोर्ट एका निर्दोषाला वाचवणार याचा आम्हाला न्यायालयावरती पूर्णपणे विश्वास आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।